56 वर्ष पूर्ण होत आहे. 12 वर्षाचा एक कालावधी म्हणजे एक तप होय. त्याप्रमाणे पाहायला गेलं तर काहीच दिवसामध्ये 5 तप या व्यक्तीचे पूर्ण होणार आहेत. अजून 1-2-3 वर्षात समजा. आणि त्या व्यक्तीच्या म्हणजे स्नातक जेव्हापासून त्या जन्माला आल्या तेव्हापासून 12 वर्षाच्या याच्यामध्ये प्रत्येक 12 वर्षामध्ये त्यांची कार्यप्रणाली ही उत्तम आणि चांगल्या प्रकारे राहिल्या कारणाने माहेर असताना सुद्धा आणि सासरी असताना सुद्धा सर्वांचे संदर्भामध्ये स्नेहभाव, प्रेमभाव, आदरभाव, ज्येष्ठांच्या संदर्भामध्ये आदरभाव हा त्यांच्या ठायी राखला गेला असून शिवाय एवढेच नव्हे तर अजून पुढचे तेवढेच वर्ष 120 वर्ष मनुष्याचं आयुष्य सांगितलेलं आहे कलियुगामध्ये. तोपर्यंत त्यांनी राहावं. आणि एवढंच नाही तर त्यांची धवल कीर्ती ही या गोत्रातील लोकांच्या संदर्भामध्ये आद्य दिन आरंभित अनंत कालपर्यंतम चिरंजीव राहावी. आणि चिरंजीव म्हटल्यानंतर कोण? एकूण 7 चिरंजीव सांगितलेले आहेत. कोणते कोणते? तर त्यांचा एक स्वतंत्र मंत्र आहे. त्या मंत्राचा स्मरण करून आपण या ठिकाणी त्यांच्या डोक्यावर फुलं टाकणार आहोत. कसा? अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः सर्वे तत्रादौ दीर्घायुष्य प्राप्तिरस्तु सकल आरोग्याभिवृद्धिरस्तु इप्सित सकल कामना सिद्धिरस्तु. सर्वांनी म्हणायचंय तथास्तु. त्यांना काहीतरी साखर वगैरे भरवा.